हाय फ्रेंड्स, तर आज आपण नारळाच्या वड्या बघूयात. त्यासाठी ना आपण 1 चमचा तूप घ्यायचं आहे आणि 3 वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तर त्यामध्ये ना आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकसर असं मिक्स केलं की त्यामध्ये वेलची पूड आणि मिल्क पावडर टाकायची बाइंडिंगसाठी. म्हणजे मिश्रण छान असं घट्टसर झालं की वड्या खूप छान होतात. आता आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे. बघायचं आहे काविलता मस्त असं उभा राहिला की आपल्याला सारण काढून घ्यायचं आहे. आता अर्धं सारण आपण काढून घेतो आहे आणि ताटामध्ये एकसर असं पसरून घेतो आहे. बघू शकता आपला म्हणजे नारळी पाक तयार झालेला आहे. आता रोज फ्लेवरच्या आपल्याला नारळी पाक करण्यासाठी मी थोडंसं रोज सिरप टाकलेलं आहे आणि घट्टसर असं झालं की पुन्हा एकदा आपल्याला ते ताटामध्ये काढून एक संघ असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं सारण थोडंसं गरम असतानाच आपल्याला त्या वड्या कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे थंड झाल्यावर छान अशा वड्या निघतील. आता आपल्या वड्या छान अशा कापून झालेल्या आहेत. तर सारण अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे, म्हणजे वड्या अशा मस्त निघतात. बघू शकता आपला नारळी पाक तयार आहे. रेसिपी आवडली असेल